नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत गुजरातची स्पेशल डिश मकर संक्रांत स्पेशल उंधियू. उंधियू बन उंधियूची भाजी बनवताना त्यामध्ये दोन प्रकारचे मसाले वापरतात, एक ग्रीन मसाला आणि एक रेड मसाला. सो इथे आपण पहिल्यांदा ग्रीन मसाला बनवून घेऊयात. त्यासाठी हिरवी मिरची, अद्रक, कांद्याची पात, कोथिंबीर हे पाणी न घालता आपल्याला मिक्सरमध्ये ओबडधोबड फिरवून घ्यायची आहे. तर आपली ही ग्रीन मसाला तयार झालेला आहे. त्याचबरोबर एक दुसरा मसाला असतो तो रेड मसाला, त्याने उंधियूची टेस्ट इन्हॅन्स होते. यासाठी आपण इथे पापडी घेतलेली आहे किंवा तुम्ही त्याला शेव म्हणू शकता. ही 1 ते 2 मिनटं भिजायला टाकली, त्यामुळे ग्राइंड करण्याची गरज पडत नाही. ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता. भिजल्यानंतर ती हातानेच तुम्ही छान सॉफ्ट करून घ्यायची. त्यात 1 वाटी शेंगदाणा, 1 वाटी तीळ, लाल तिखट, धने जिरे पावडर, लिंबाचा रस, त्यानंतर सुकं खोबरं नसेल तर तुम्ही ती स्किप करू शकता. 1 मोठा चमचा मीठ, 1 मोठा चमचा साखर आणि गरम मसाला आणि शेवटी 1 चमचा तेल टाकून वरतून थोडीशी कोथिंबीरीची पानं टाकून याला छान मिक्स करायचं आहे. यामुळे बाइंडिंगही छान येतं आणि आपली उंधियूची ग्रेव्ही ही थोडी थिक बनते. आणि ऑथेंटिक उंधियू गुजराती स्टाईल बनवताना हाच प्रकारचा मसाला आपण वापरतो. इकडे मेथीचे मुठिया बनवण्यासाठी किंवा बॉल्स बनवण्यासाठी आपण इथे 1 वाटी मेथी घेतलेली आहे. त्याच्यात आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे. ही मेथी मी धुवून चिरून घेतली आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे. त्याचबरोबर व्यवस्थित बाइंडिंग येण्यासाठी आणि टेस्ट येण्यासाठी इथे 1 वाटी मी चणा डाळीचं पीठ घेतलं आहे. धने जिरे पावडर, हळद पावडर, लाल तिखट, मीठ, बेकिंग सोडा असं सगळं मिश्रण टाकून, तेल असं सगळं मिश्रण टाकून आपण छान घट्टसर मळून घेणार आहोत. मला इथे फक्त 4 टेबलस्पून पाणी लागले. असा घट्टसर गोळा आपण बनवून घ्यायचा आहे मुठियांसाठी. याचे असे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि ते लगेचच आपल्याला फ्राय करायचे आहेत तेलामध्ये. एका कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं मी. उंधियू बनवायला तेलाचं प्रमाण थोडं जास्त लागतं. मुठिया तळताना क्रिस्पी होण्यासाठी मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला मेथीच्या मुठिया अजून क्रिस्पी होण्यासाठी तुम्ही त्यात रवाही ॲड करू शकता. पण मी ते फक्त गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ घेतले, त्यातही आतपर्यंत क्रॅक गेलेले आहेत आणि मुठिया तयार झाल्या आहेत. इथे मी 1 वाटी सुरण, 1 वाटी रताळं, आपण त्याला शकरकंद पण म्हणतो, हे चांगले 3 ते 4 मिनटं तेलावरती परतवून घ्यायचे आहेत. आणि सगळ्यात शेवटी आपण इथे कच्ची केळी टाकणार आहोत. कच्ची केळी ही आपण इथे 3 ते 4 मिनटं परतवून घ्यायचे. हे सगळे शाकभाजी म्हणू शकतो आपण याला. ही सगळी छान तेलात परतवल्यामुळे याचा खूप छान फ्लेवर हा उंधियूमध्ये उतरतो. आता ह्याच तेलामध्ये आपल्याला वांगी टाकायची आहेत. वांगे ही मी आतमध्ये चिरून टाकलेली आहेत. इथे मी 4 ते 5 वांगे घेतलेली आहेत आणि बटाटे हे माझ्याकडे मोठे बटाटे असल्यामुळे मी त्याला अर्धा कट करून घेतलेले आहेत, कारण त्यामध्ये आपल्याला रेड मसाला भरायचा आहे. वांगी ही 2 ते 3 मिनटं तेलात तळून घेतलेली आहे आणि बटाटा आपल्याला खूप छान जास्त क्रिस्पी करायचा आहे, त्यामुळे त्याला आपल्याला 6 ते 7 मिनटं आपल्याला बटाटा तळण्यासाठी लागणार आहेत. इथे छान क्रॅक्स आलेले आहेत बटाट्याला. आणि सगळ्यात शेवटी आपण इथे मिरच्या तळून घेणार आहोत. ह्या मिरच्या आपण 2 ते 3 मिनटं मिरच्या आपण तळून. आता आपण हा जो मसाला बनवला होता शेवचा मसाला, तो आपण वांग्यांमध्ये भरून घेणार आहोत. ह्या चारही वांग्यांमध्ये आणि बटाट्यामध्ये आपण हा मसाला भरून घ्यायचा आहे. दाबून मसाला अशा प्रकारे बटाट्यामध्येही मी मसाला भरून घेतलेला आहे आणि मिरच्यांमध्येही आपण मसाला भरून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच तेलामध्ये, ज्या तेलामध्ये आपण हे सगळे व्हेजिटेबल्स परतवले होते, त्यामध्ये 1 मोठा चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे. त्याचप्रकारे हिंग टाकून घ्यायचा आहे आणि त्यात सुरती पापडी 100 ग्रॅम, त्यानंतर वाल पापडी 100 ग्रॅम,
बियांसहित मी वाल पापडी आणि सुरती पापडी टाकलेली आहे. त्याच्यावर आपण 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट पावडर आणि इथे मी तुरीच्या शेंगा घेतलेल्या होत्या, काही ग्रीन पीस होते, काही हिरवे वाटाणे होते आणि मीठ टाकायचं आहे. 1 चमचा साखर टाकायची, ज्यामुळे हिरव्या भाज्यांचा कलर अजून छान येईल. हे छान परतवून घ्यायचे आहे. 3 ते 4 मिनटं परतवल्यानंतर यामध्ये आपल्याला 3 ते 4 मिनटं परतवल्यानंतर कलर छान आलेला आहे. यात आपण बनवून ठेवलेला शेवचा मसाला आपण वरतून घालणार आहेत, कारण भाज्यांना आपण कुठलाही मसाला टाकलेला नाही, त्यामुळे त्यात चव येणार नाही. सो हा आपण जो शेवचा मसाला बनवलेला होता तो आपण थोडासा त्याच्यावरती घालणार आहोत आणि थोडेसे जे मोठे आपण तळून घेतलेले होते ते थोडेसे क्रश करून आपण इथे घालणार आहोत. त्याचबरोबर त्याला छान परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि यातच आपल्याला एक छोटी वाटी आपण इथे पाणी टाकून घेणार आहोत आणि पाण्यामध्ये यातच आपण सुरण जे तळून घेतलं होतं, कच्च्या केळी आणि रताळे हे वरती सेट करायचे आहेत. तसेच आपण बटाटेचा जो मसाला होता, बटाटे वांगे भरलेला मसाला तो टाकायचा आहे. वरतून पुन्हा थोडंसं लाल मसाला टाकायचा आहे आणि ह्याला आपण अजून थोडंसं 1 वाटी पाणी घालून कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. मीडियम फ्लेमवर आपल्याला कुकरच्या शिट्ट्या करायच्या आहेत. दुसरीकडे आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायचं आहे. तेलात मोहरी तडतडायला टाकायची आहे. त्यानंतर हिंग टाकायचं आहे आणि आपण जो ग्रीन मसाला करून ठेवलेला होता तो ग्रीन मसाला आपल्याला इथे परतवून घ्यायचा आहे. इकडे मी काही खडे मसाले घेतले, दालचिनी आणि तमालपत्र. त्यात हळद टाकून घ्यायची आहे. कढई छोटी पडत होती मला, म्हणून मी कढई चेंज केलेली आहे. तसेच गरम मसाला, लाल तिखट टाकायचे आणि जो आपण हिरवा वाटण करून घेतलं होतं ते आपल्याला परतवून घ्यायचं आहे. छान परत आपल्याला त्यात जिरे पूड टाकून घ्यायची आणि इथे मी टोमॅटोची पेस्ट केलेली होती, ती टोमॅटोची पेस्ट मी इथे टाकून घेतलेली आहे. टोमॅटोची पेस्ट टाकल्यानंतर मीठ टाकायचे, जेणेकरून टोमॅटोची पेस्ट लवकर परतेल. तेल सोडायला लागल्यानंतर हळूहळू मिश्रण तेल सोडायला लागेल आणि मसाला परतायला लागेल. साईडला आपण चेक करूया, आपल्या सगळ्या भाज्या शिजलेल्या आहेत छान आणि इकडे तेल पण सेपरेट झाले आहेत. तर आपण ह्या आपल्या सगळ्या भाज्या, उंधियोच्या सगळ्या भाज्या या आपण मसाल्यामध्ये टाकलेला आहे आणि आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. कुठेही ओव्हर कुक झालेले नाही, परफेक्टली कुक झाले आणि कुठलीही भाजी व्हेजिटेबल ब्रेक होत नाही आहे. इथे थोडंसं पाणी टाकून अजून एकदा छान हे परतवून घ्यायचं आहे. सगळी ग्रेव्ही आणि मसाला व्यवस्थित छान शिजेपर्यंत हे परतवून घ्यायचं आहे आणि वरतून आपले जे मुठे आपण केलेले होते मेथीचे तेही मी इथे टाकलेले आहे आणि त्याचप्रकारे हिरव्या मिरच्या आणि हे जे मुठिया आहेत त्यामध्ये ग्रेव्हीची पूर्ण टेस्ट उतरेपर्यंत आपल्याला त्याला शिजवायचं आहे. मुठिया सॉफ्ट झाले म्हणजे आपली टेस्ट उतरली. तसेच मी इथे चिंचेचा कोळ करून ठेवला होता, 2 ते 3 चिंचेचा मी इथे कोळ करून ठेवला होता. अतिशय सुवास येतो आहे, खूप छान स्मेल येतो आहे भाजीचा आणि ह्या जे बॉल्स बनवलेले होते आपण मेथीचे ते छान शिजून जवळपास दुप्पट होतात. त्यात ग्रेव्ही पूर्ण ॲब्सॉर्ब होते. 1 ते 2 मिनटासाठी आपल्याला हे छान शिजवून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपली उंधियोची रेसिपी झालेली आहे. सगळ्यात शेवटी इथे मी तीळ टाकून तडका दिलेला होता आणि वरतून कोथिंबीर टाकली होती. टाईम कन्झ्युमिंग रेसिपी आहे पण टेस्टला वर्थ आहे. सो नक्की ट्राय करून बघा. थँक्यू सो मच.